तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत. सटाणा येथील मराठा हायस्कूल येथे 10वी बोर्ड परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी केंद्र क्रमांक 1505 वर तालुक्यातील 6 शाळांमधील एकूण 769 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रावर एकूण 32 वर्गखोल्यांमध्ये परीक्षा संपन्न होणार असल्याची माहिती केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांनी दिली. विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. सटाणा येथील या केंद्रावर परीक्षा तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि तयारीचा माहोल पाहायला मिळत आहे. प्रखर न्यूजसाठी किरण पाटील, लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा या विद्यालयात दिनांक 20 फेब्रुवारी पासून जवळजवळ 18 दिवस ही 10वी SSC बोर्डची परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी जवळजवळ 669 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रविष्ट झालेले आहेत. विद्यालयातील एकूण 32 ब्लॉक असून या 32 ब्लॉकमध्ये रोज ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात मराठी माध्यम, सेमी माध्यम आणि त्याचप्रमाणे इंग्रजी माध्यमचे विद्यार्थी प्रविष्ट आहेत. लोकनेते पंडित धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूल सटाणा येथील विद्यार्थी, जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथील विद्यार्थिनी, KBH हायस्कूल विरगाव येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, जनता विद्यालय मुळाणे, जनता विद्यालय अंधाने येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एवढ्या शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी परीक्षेसाठी येणार आहे. परीक्षेची तयारी जवळजवळ संपूर्णपणे काटेकोरपणे या ठिकाणी झाली असून आजच एकूण 78 पर्यवेक्षकांची मीटिंग आमच्या विद्यालयामध्ये संपन्न झाली. बाहेरगावून आलेले जे काही विद्यालयातील शिक्षक होते ते सर्व या मीटिंगसाठी उपस्थित होते. प्रत्येकाचं हमीपत्र आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि बोर्डाच्या नियमाप्रमाणे असलेल्या सर्व काही सूचना त्या पर्यवेक्षकांना आम्ही सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये CCTV या ठिकाणी आवारात जवळजवळ 16 CCTV या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये CCTV हे कार्यरत आहेत. CCTVच्या माध्यमातून शासनाला जे काही अपेक्षित आहे ते अपेक्षित या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम आमचं केंद्र या करणार आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे यांचा जो काही मानस आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल असा झाला पाहिजे आणि हा बदल जवळजवळ ग्रामीण भागात सुद्धा झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी CCTV लावण्याचं सांगितलं आणि ते उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे. CCTVच्या माध्यमातून ही परीक्षा अतिशय निपोक वातावरणामध्ये या ठिकाणी होणार असून विद्यार्थ्यांवर कुठल्याही पद्धतीचं बर्डन राहणार नाही. त्याचप्रमाणे पर्यवेक्षक करणारे जे काही शिक्षक असतील त्या शिक्षकांवर सुद्धा कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी बर्डन किंवा ताणतणाव असणार नाही आणि म्हणून ही परीक्षा अतिशय निपोक अशा वातावरणामध्ये या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे पार पडेल. कारण मला सांगायला अति आनंद होतो की दरवर्षी 10वीची परीक्षा आमच्या विद्यालयामध्ये संपन्न होत असते. याच्यापूर्वी CC कॅमेरे आमचे वरांड्यामध्ये किंवा ग्राउंडमध्ये, प्रांगणामध्ये होते, तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीचा आमच्या विद्यालयात या ठिकाणी 10वीसाठी गैरप्रकार होत नाही आणि झालाही नाही हेही मला या ठिकाणी सांगावं लागेल. त्याचप्रमाणे अपंग विद्यार्थी आमच्या या केंद्रावर आहेत. त्या अपंग विद्यार्थ्यांसाठी तासामागे 20 मिनिटं आम्ही बोर्डाच्या नियमाप्रमाणे जास्त देतो. त्याची काटेकोरपणे अशी अंमलबजावणी आम्ही करीत असतो आणि दिव्यांगांसाठी स्पेशल रॅम्प असलेला ब्लॉक आम्ही त्या ठिकाणी राखीव म्हणून ठेवत असतो. एकूण 32 ब्लॉक आहेत आणि एक ब्लॉक हा आमचा दिव्यांगांसाठी ठेवला जातो. येणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्याला माझं फक्त एकच सांगणं आहे की
शिक्षण मंत्र्यांना अपेक्षित असलेली परीक्षा, त्याचप्रमाणे संस्थेला अपेक्षित असलेली परीक्षा, पालकांना अपेक्षित असलेली परीक्षा आणि पालकांना अपेक्षित असलेले यश हे तुम्ही मिळवा. निपोक वातावरणामध्ये परीक्षा द्या. प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या मार्काने पास व्हावं ही सुद्धा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी मी केंद्राच्या वतीने खूप खूप परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.